कर्जत तालुक्यातील भिवपुरी ते कर्जत दरम्यान उभारल्या जाणाऱ्या रेल्वे कार शेडमुळे निर्माण झालेल्या संभाव्य महापुराच्या धोक्यावर आता प्रशासनानं मोठं पाऊल उचललंय। उल्हास नदीचे खोलीकरण करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं असून यामुळे परिसरातील गावांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मध्य रेल्वेकडून भिवपुरी स्टेशन ते कर्जत स्टेशन दरम्यान मोठ्या कार शेडचे काम सुरू आहे। या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यात आला आहे। मात्र हा भराव उल्हास नदीच्या काठालगत असल्यानं पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा प्रवाह अडथळा जाऊन व्हावे, बेडसे आणि आसपासच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती। स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यानंतर ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार आता उल्हास नदीचं खोलीकरण सुरू करण्यात आलं आहे। सध्या व्हावे आणि बेंडसे परिसरातील नदीपात्रातील खडक फोडण्याचं तसंच गाळ आणि माती काढण्याचं काम सुरू आहे। जेसीबी आणि प्रिक्लेम मशीनच्या सहाय्यानं नदीची खोली वाढवून पावसाचं अतिरिक्त पाणी वेगानं वाहून जाईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत। प्रशासनाचा दावा आहे की नदीची वाहन क्षमता वाढल्यानं कारशेडसाठी करण्यात आलेल्या भरावामुळे निर्माण झालेला पुराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल। मात्र दुसरीकडे ग्रामस्थ अजूनही साशंक आहेत। कर्जत परिसरात मुसळधार पाऊस पडल्यास कितीही खोलीकरण केलं तरी व्हावे आणि बेडसे गावांमध्ये पुराचं पाणी शिरू शकतं अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत। माझं नाव बल्लाल कडू, मी राहणार बेंडसे। आता ह्या रेल्वे कार शेडचं काम चालू झाल्यापासून आमच्या नदीला जो तहसीलदार साहेबांनी जो गाळ काढायचं काम चालू झालंय, कामाचं एवढा हलगर्जीपणानं काम स्लो पद्धतीने काम चालू आहे। एक पोकलन इथे एक पोकलन दिले, ती एक पोकलन त्या साईडला बंद पडले आणि त्यांच्याकडे लक्षच नाही। तर दोन गाड्याने हा भरावा निघणार आहे काय? नाही निघणार शकणार। मग तोच भरावा निघण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जरा गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे। तसेच लवकर हा आणि पाऊस पण आता जवळ काही दिवसात येतलाय, त्यामुळे हा लवकर तयार करायला पाहिजे। गाळ काढून नदी साफ करून झालं तर आमच्या गावाचा प्रश्न जरा चांगला होईल। आणि तुम्ही तर आता बघा, दोन गाड्यांच्या हे गाळ निघणार आहे काय? नाही निघणार ना। त्यामुळं आता प्रश्न एकच, उल्हास नदीचं खोलीकरण खरोखरच महापुराचा धोका कमी करणार का की ग्रामस्थांची चिंता खरी ठरणार?